साऊथ मध्ये सिनेमा हिरोच्या नावावर विकला जातो, बॉलिवूड मध्ये लेगसीच्या नावावर। पिक्चर अच्छी हो बुरी हो वो 100 तो पार करा ही देते हैं। पण मराठी सिनेमा अजूनही रिव्ह्यूज आणि वर्ड ऑफ माउथच्या भरोश्यावर बसलाय। आता पुष्पा 2 आली ना तेव्हा सगळ्यांनी जी हवा केली ना, झुकेगा नाही हे ते सगळं हवा करतात ना नुसतं, ते माउंटिंग आहे, परसेप्शन आहे, हिरोइझम ते मराठीत कमी पडतं कुठेतरी। ज्या स्टारडमची आता लोकांना सवय झालेली आहे की ते आपण डेव्हलप केलं पाहिजे, ते अनफॉर्च्युनेटली मराठीमध्ये आपण ते डेव्हलप करू शकलो नाही। आता खूप लोक म्हणतील हे सगळं बॉलिवूडमुळे होतंय, पण हे फक्त अर्धच सत्य आहे। कारण खरी गोष्ट ही आहे की मराठी इंडस्ट्रीने कधी सुपरस्टार तयार करायचा प्रयत्न केलाच नाही। आपण कॉन्टेंट वाचवला पण स्टारडम कधी घडवलाच नाही। यामुळे आज फक्त थिएटरच नाही तर OTT प्लॅटफॉर्म्सनी पण मराठी सिनेमाकडे कधीच पाठ फिरवली आहे। आज OTT मराठी फिल्म विकत कुठे घेते? मराठी चित्रपटांना गिनत नाहीत ते। म्हणजे आपण जे Amazon प्राईमवर मराठी सिनेमे बघतो ते विकत घेतलेले सिनेमे नसतात। मराठी चित्रपट खूप मोठा आहे, पण मराठी चित्रपटामध्ये स्टार नाही। मराठी चित्रपटामध्ये कलावंत आहेत, पण मराठी चित्रपटाला स्टार नाही। बॉलिवूड आणि साऊथच्या तेलुगू आणि तमिळ इंडस्ट्रीजमध्ये ज्याप्रमाणे सुपरस्टारसाठी एक एक्स्ट्रीम वेडेपणा दिसतो, तसं कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही अशी राज्य आहे जिथे ऑडियन्सने कायम स्क्रिप्ट आणि परफॉर्मन्सला स्टारपेक्षा जास्त महत्त्व दिलंय। जसं मराठी इंडस्ट्री समोर बॉलिवूड हा एक डॉमिनंट अपोनंट होता, तसंच कन्नड इंडस्ट्री समोर सुद्धा तेलुगू आणि तमिळ सिनेमाचा खूप मोठा डॉमिनन्स होता। त्यांच्या बिग बजेट सिनेमा आणि मोठ्या सुपरस्टार समोर कन्नड सिनेमा बराच वर्ष स्पर्धा करू शकला नव्हता। पण या सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी कन्नड इंडस्ट्रीने एक महत्वाचा निर्णय घेतला, आणि तो म्हणजे चांगल्या स्क्रिप्ट आणि परफॉर्मन्स सोबत त्यांनी स्टार पॉवर सुद्धा कॉन्शियसली तयार करायला सुरुवात केली। आणि 2018 मध्ये याच इंडस्ट्रीकडून आला KGF। May I come in? वो क्या इतना बड़ा गैंगस्टर था? गैंग लेकर आने वाले होते हैं गैंगस्टर, वो अकेला आता था। मॉन्स्टर। KGF ने अचानक कन्नड सिनेमाचा ग्राफ इतका वर नेला जो त्यांनी आधी कधीच बघितला नव्हता। KGF नंतर कांतारा हा कन्नड इंडस्ट्रीसाठी सेकंड टर्निंग पॉइंट ठरला, आणि नंतर KGF 2 आणि कांतारा 2 आल्यानंतर काय होतंय हे मला वेगळं सांगायची गरज नाही। KGF 2 आणि कांतारा 2 ने अनेक रेकॉर्ड्स तोडले, आणि तीच इंडस्ट्री जी कालपर्यंत मराठी सारखीच वाटत होती ती आता फक्त पॅन इंडिया नाही तर टॉक्सिक सारखा पॅन वर्ल्ड सिनेमा बनवते। मग प्रश्न पडतो की ज्या इंडस्ट्रीने सिनेमाची सुरुवात केली त्या महाराष्ट्राकडे यश किंवा प्रभास सारखा एकही सुपरस्टार का नाहीये? आज मराठी इंडस्ट्रीमध्ये एकही असा स्टार नाही ज्याच्या नावावर थिएटरमध्ये गर्दी होईल। पण एक काळ असा होता ज्यावेळी दादा कोंडके यांनी लगातार 9 सिल्वर जुबलीज दिल्या। त्यांच्यानंतर अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी ज्यांनी लोकांना थिएटरमध्ये येण्यासाठी भाग पाडलं। आता अनडाऊटेडली हे सगळी लोक आपल्या क्राफ्टमध्ये खूप महान कलाकार होते, आजही आहे। पण एक गोष्ट मानायलाच लागेल की यांचा सुद्धा तो लार्जर दॅन लाईफ स्टार पर्सोना कधीच तयार झाला नाही जसा बॉलिवूड किंवा साऊथ इंडस्ट्रीज मध्ये एक मास ऍक्शन हिरोचा असतो। बॉलिवूड हा प्रॉब्लेम होताच, पण बॉलिवूडला दोष द्यायचं सोडलं तर मराठी इंडस्ट्रीचेच 3 असे प्रॉब्लेम्स आहेत ज्यामुळे मराठी सिनेमामध्ये अजूनपर्यंत एक पण लार्जर दॅन लाईफ सुपरस्टार तयार झाला नाही। प्रॉब्लेम नंबर 1, द मुंबई ट्रॅप। कन्नड ऍक्टर्स फेमस होण्यासाठी त्यांच्याच इंडस्ट्रीमध्ये छोट्या प्रोजेक्ट्स पासून सुरुवात करतात आणि त्यांच्याच इंडस्ट्रीमध्ये मोठं व्हायचा प्रयत्न करतात। पण मराठी ऍक्टरचा अल्टिमेट गोल असतो बॉलिवूडमध्ये एक पॉवरफुल सपोर्टिंग रोल मिळवणं। सई तामनकर, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ असे कित्येक पोटेन्शियल स्टार्स बॉलिवूडमध्ये ऑथेंटिक महाराष्ट्रीयन किंवा कॉमेडियन्सचे रोल करतात। आता ह्या पिक्चर मध्ये काम केल्यावर त्यांना नॅशनल फेम तर मिळतं, पण त्यांची ओळख मराठी सुपरस्टार म्हणून नाही तर बॉलिवूडमध्ये सपोर्टिंग कॅरेक्टर्स करणारी बनते। 90s मध्ये अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सुद्धा बॉलिवूडमध्ये फक्त कॉमेडियन किंवा सपोर्टिंग रोलच केले। मराठीमध्ये सुपरस्टार असणारे हे ऍक्टर्स बॉलिवूडमध्ये कधी नोकराचे रोल तर कधी कॉमिक एलिमेंट्स म्हणूनच यूज झाले। याउलट तमिळ आणि तेलुगू इंडस्ट्रीमधील सुपरस्टार्सनी लीड रोल्स मध्ये काम करून सुरुवातीपासूनच एक हिरो ओरिएंटेड स्टार पर्सोना तयार केला। प्रॉब्लेम नंबर 2, फिअर ऑफ मास सिनेमा। कन्नड इंडस्ट्रीने तेलुगू आणि तमिळ सिनेमाचा डॉमिनन्स तोडण्यासाठी आणि त्यांच्या लोकल ऑडियन्सला कनेक्ट होण्यासाठी आपले स्वतःचे लार्जर दॅन लाईफ सुपरस्टार्स कॉन्शियसली तयार केले, आणि हे स्टार्स तयार करण्यासाठी त्यांनी ऍक्शन ओरिएंटेड पिक्चरवर जास्त फोकस दिला। आता मराठी इंडस्ट्री आणि ऍक्शन ओरिएंटेड मूवीजचा काय विषय हे तुम्हाला चांगलंच माहितीये। मराठी सिनेमाने ऍक्शनला कधीच सिरियसली घेतलं नाही। बॉलिवूडच्या हाय बजेट पिक्चर समोर मराठी सिनेमा अधिकांश वेळेस सोशल ड्रामा किंवा कॉमेडी पिक्चरवरच अवलंबून राहिला। पण या दोन्ही जॉनरमध्ये जनरली सुपरस्टार पर्सोना तयार होण्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी असते।
आणि कॉमेडी सिनेमा हा प्रॉब्लेम नाहीच आहे, पण मराठीमध्ये कॉमेडी मूवी चांगल्या चालत असताना एकाही फिल्म मेकरने ऍक्शन किंवा बाकीच्या जॉनरमध्ये एक्सपेरिमेंट केलाच नाही. हो, महेश कोठारे एक असे ऍक्टर होते ज्यांनी धडाकेबाज आणि झपाटलेल्या सारख्या पिक्चरमध्ये स्टायलाइज ऍक्शन, गन प्ले आणि टेक्निकल गिमिक सारखे मास एलिमेंट ऍड करून एक मास सिनेमाचा टच दिला. त्यांचं इन्स्पेक्टर महेश हे कॅरेक्टर त्या काळात खूप पॉप्युलर सुद्धा झालं. पण मराठी इंडस्ट्रीने या इमेजचा प्युअर ऍक्शन हिरो म्हणून कधीच उपयोग केला नाही. उलट या पर्सोनाला कॉमेडी सोबत मिक्स केलं आणि एक स्ट्रॉंग ऍक्शन हिरो इमेज पूर्णपणे डायल्यूट झाली. लय भारी, दगडी चाळ आणि मुळशी पॅटर्न सारख्या पिक्चरने हे सिद्ध केलं की मराठी ऑडियन्स सुद्धा मास हिरोला डोक्यावर घेऊ शकते. पण त्यानंतर असे प्रयत्न सातत्याने झालेच नाही. प्रॉब्लेम नंबर 3, सेफ जॉनर सिंड्रोम. आज आपण कन्नड इंडस्ट्रीमध्ये टॉक्सिक सारखा पॅन वर्ल्ड सिनेमा बघतोय, पण यश हा सुपरस्टार असा अचानक तयार झाला नाही. यश सारखा सुपरस्टार हा एक कॉन्शियस डिसिजनचा रिझल्ट आहे, जिथे कन्नड इंडस्ट्रीने ठरवलं की प्रोडक्शन व्हॅल्यू वरती कॉम्प्रोमाइज करायचं नाही. म्हणून इथं मोठमोठे प्रोड्युसर एकत्र आले आणि मिळून स्ट्रॉंग प्रोडक्शन हाऊसेस तयार केले, ज्यांचा उद्देश होता कन्नड सिनेमा फक्त देशातच नाही तर जगभर पोहोचवायचा. तिथेच मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रोड्युसर एकत्र येऊन काम करतील की नाही हे तर माहित नाही, पण मराठी इंडस्ट्रीमध्ये एक पॅटर्न नक्कीच दिसतो. मराठीमध्ये एस्टॅब्लिश प्रोड्युसर असो किंवा बहुतेक जे वन टाइम प्रोड्युसर असतात ते इतक्या मोठ्या रिस्क कधीच घेत नाही. 10 करोडचा एक पिक्चर बनवण्यापेक्षा ते 2 करोडचे 4-5 पिक्चर बनवण्याचा विचार करतात. पण मराठी इंडस्ट्रीने हे लक्षात घ्यायला पाहिजे की बजेट आणि व्हिज्युअल स्पेक्टिकल शिवाय तुम्ही असा सुपरस्टार तयार करू शकत नाही जो पॅन इंडियन ऑडियन्सला अपील करेल. आता मागच्या काही वर्षात मराठीमध्ये सुद्धा काही खूप हिस्टॉरिकल सिनेमे आले ज्यात मास अपील होती आणि यात काही सिनेमे खूप भारी होते. पण आपल्या इतिहासातील स्टोऱ्यांचा प्रॉपर रिस्पेक्टफुल यूज करायचा सोडून मराठीमध्ये अंधाधुन हिस्टॉरिकल सिनेमे बनायला सुरुवात झाली आणि यात काही सिनेमांची क्वालिटी खरंच खूप वाईट होती. आणि माझ्या मते हिस्टॉरिकल सिनेमा पुअर प्रोडक्शन क्वालिटीमध्ये बनवणे हा एक गुन्हाच आहे. आता यामुळे फक्त सिनेमाच खराब दिसत नाही तर आपल्या इतिहासासोबत सुद्धा अन्याय होतो. याच्याऐवजी ह्याच स्टोरीचा योग्य स्केल, बजेट आणि प्रेझेंटेशन सोबत यूज केला तर मराठी सिनेमा सुद्धा पॅन इंडियन मास अपील तयार करू शकतो आणि पॅन इंडियन सुपरस्टार सुद्धा. आता जे काम कन्नड इंडस्ट्रीमध्ये KGF ने केलंय तसंच एक पिक्चर मराठीमध्ये सुद्धा बनतोय, राजा शिवाजी. आता हा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होईल की नाही हा वेगळा विषय आहे, पण स्केल आणि इंटेंट दोन्ही मराठी सिनेमासाठी खूप मोठं आहे. आज जिथे एक मराठी सिनेमाचा बजेट फक्त 2 ते 5 करोड असतो, तिथे राजा शिवाजीचा बजेट 100 करोड आहे. आता या पिक्चरमध्ये मराठी कलाकार तर आहेतच, पण पॅन इंडिया अपील तयार करण्यासाठी संजय दत्त, अभिषेक बच्चन आणि सलमान खान सारखे बॉलिवूड स्टार्स पण आहेत. आता हा पिक्चर जर त्या स्केलवर बनला तर कदाचित बाहेरच्या ऑडियन्सला पण कळेल की मराठी ऍक्टर्स फक्त टॅलेंटेड आर्टिस्टच नाही तर लार्जर दॅन लाईफ आयकॉन्स म्हणून पण मार्केट केले जाऊ शकतात. आता खरं सांगायचं झालं तर मराठी इंडस्ट्रीने फक्त साऊथ सारखा सिनेमा बनवा ही मराठी ऑडियन्सची इच्छा अजिबात नाही, पण व्हरायटी ऑफ सिनेमा बनवावा ही नक्कीच आहे. मास सिनेमामुळे मराठीसाठी एक मोठा मार्केट फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्र बाहेर पण तयार होईल आणि मग इतर जॉनरचे मराठी सिनेमे पण बाहेर पोहोचतील. मराठी इंडस्ट्रीमध्ये लोकांना वाटतं की सुपरस्टार नसणे वीकनेस नसून आपली ताकद आहे, ज्याने आपल्या स्टोरीज ऑनेस्ट राहतात. पण स्केलसाठी स्टार सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. स्टार्स असतील तर येणाऱ्या काळात लोक फक्त स्क्रिप्टमुळेच नाही तर त्या सिनेमामध्ये काम करणाऱ्या स्टारमुळे सुद्धा मराठी सिनेमाला एक चान्स देतील. पण त्याआधी आपण सुद्धा फक्त बाहेरच्या नाही तर आपल्या कलाकारांना सुद्धा प्रेफरन्स द्यायला पाहिजे. आज जर आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलो नाही तर मराठी रंगभूमी फक्त आदरणीयच ठरेल. भव्य, अद्भुत, लोकप्रिय कधीच नाही होणार, कारण त्याकरता हवाय स्टार. आणि नट आणि स्टार यातला हा फरक आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं, मराठीमध्ये कोणता असा ऍक्टर आहे जो फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्र बाहेर सुद्धा एक सुपरस्टार बनू शकतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सिनेमाबद्दल अशाच ऑनेस्ट डिस्कशनसाठी या मराठी चॅनलला पण सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा.